नमस्कार. आज 4 जुलै 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. महायुतीतील वाद विधिमंडळात, मुख्यमंत्र्यांना 5 पैशांची किंमत नाही, गणेश नाईक. भातखळकर, बच्चू कडू यांची शासकीय अनास्थेवर टीका. सर्वांना माहिती आहे सध्याला बजेट सेशन चालू आहे व बजेट मांडण्यात आलं, बरोबर. मग बजेटमध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमदनी अठ्ठन्नी व खर्चा रुपया, म्हणजे महाराष्ट्र शासनचं जे हे आहे उत्पन्न आहे ना, ते अगदी कमी आहे व कर्जाचं डोंगर उभा टाकलेला आहे महाराष्ट्र शासनावरती. पण तरी देखील आपण त्याचं जे अपव्यय आहे ना, ते जास्त होत असलेलं किंवा कल्याणकारी राज्य या नात्याने आपण भरभरून योजना दिलेल्या आहेत, अशा पद्धतीने सध्याचं सिच्युएशन महाराष्ट्र राज्यासमोर उभा टाकलेली आहे, बरोबर. मग या नात्यानेच पहा, अगदी जे आमदार आहेत, म्हणजे BJPचे जे आमदार वगैरे आहेत, ते मुख्यमंत्र्यांवरती टीका सध्याला करत आहेत. म्हणजे आता त्यांचं कारण वेगळं होतं, ओके, सिडकोची जमीनबद्दल वगैरे ते कारण वेगळं होतं, तरी देखील तशा पद्धतीने विधिमंडळात तशा टीका वगैरे झालेल्या आपल्याला काल पाहायला मिळत आहेत. ओके, मग आता ही न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे का? तर बिलकुल आहे. पहा, राजकोषीय जे घाटा असतो किंवा त्याला तोटा म्हणतो आपल्या शुद्ध अर्थशास्त्रीय भाषेमध्ये, तर पहा तो आपल्याला एकदा समजून घ्यायचा आहे. जसं मी म्हटलं, पहा की आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया, ओके, हे फक्त तुम्ही तत्व लक्षात ठेवा. याला तुम्ही पुढे नक्कीच घेऊन जाऊ शकता. म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा बजेट सेशन वगैरे तेव्हा तुम्ही बजेट अभ्यासताना त्यावेळेस तुम्हाला हे सर्व काही ठेवायचं आहे सोबत. त्यानंतर आता सध्याला गरजेचं आहे का बजेट वगैरे पाहणं? तर बिलकुल नाही. तुमची एक्झाम कधी आहे? 2025. व तुमची मेन्स एक्झाम कधी असेल? पहा, आता UPSC जर म्हटलं तर सप्टेंबरमध्ये, व जर MPSC जर म्हटलं व MPSCने जर अगदी जुलै महिन्यात किंवा जून महिन्यामध्ये जर MPSCने घेतलं तर तिथून 100 दिवस, म्हणजे ऑक्टोबर दरम्यान तुमची काय असेल? मेन्स असेल. मग पहा, तोवर ना महाराष्ट्र शासनाचं न्यू बजेट येतं. मग पुढल्या वर्षीची आकडेवारी आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. या वर्षीची आकडेवारी आता सध्याला आवश्यकतेची नाही आहे, त्यामुळे मी याला स्किप करत सांगत आहे. ओके. त्यानंतर हाथरसचा भोलेबाबा अद्याप मोकाट. प्राथमिक अहवालात खासगी सुरक्षा रक्षकांवर ठपका. दुर्घटनेतील मृतांची संख्या 121 वरती. त्यानंतर हेमंत सोरेन यांच्याकडे पुन्हा झारखंडची धुरा. काल मुख्यमंत्री झारखंडचे चंपई सोरेन यांनी राजीनामा दिला व त्यानंतर आज हेमंत सोरेन यांचा कदाचित मुख्यमंत्री पदाचा शपथविधी वगैरे आज होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, हवामान बदलाने टोमॅटो ही भडकला. उत्पादनाला फटका. किरकोळ दर किलोला 100 पार. ओके, म्हणजे अगदीच टोमॅटोचे जे दर आहेत ते वाढलेले आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, कागदपत्रांसाठी अडवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश. व आपण ती न्यूज काल पाहिलेली होती, म्हणजे लोकसत्तामध्ये काल शेवटच्या पानावरती ती न्यूज आलेली होती, त्यानिमित्ताने आहे हे. त्यानंतर सभात्यागामुळे सत्ताधाऱ्यांना बळ. पंतप्रधानांच्या भाषणांवर इंडियाचा बहिष्कार. मोदी धनखड यांची विरोधकांवरती टीका. व आपण ते काल पाहिलेलं आहे. काल राज्यसभा आपण तहकूब करण्यात आलेली आहे अनिश्चित काळासाठी. ओके, मग आता नेक्स्ट सेशन पहा, बजेट सेशन होणार आहे जुलै महिन्यामध्ये. ओके, जून महिन्यामधील जे शपथविधीचं सेशन होतं ते झालेलं आहे आपलं फर्स्ट सेशन, म्हणजे 18व्या लोकसभेचं पहिलं सेशन झालेलं आहे, नुकतंच पार पडलं. आता जुलै महिन्यामध्ये बजेट सेशन होणार आहे केंद्र सरकारचं. ओके, मग ते पण आपल्याला एकदा अभ्यासणं गरजेचे आहेतच. त्यानंतर पुढे या, मुद्राची 4000 कोटींची कर्ज बुडवण्याच्या बेतात. व पहा, जास्तीत जास्त कर्ज कुठे बुडणार आहे? तर मराठवाडा. ओके, हा एक भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता हे गरजेचं आहे का? तर पहा, डाटा फॅक्ट वगैरे जे आहे ना, यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे मुद्रा लोनबाबत. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. आता इथे आपल्यासाठी काही गरजेचे न्यूज नाही आहेत. ओके, त्यानंतर पहा, गिधाडांना निसर्गमुक्त करण्याच्या मोहिमेला यश. जंगलाजवळच्या सुरक्षित ठिकाणांची निवड. ओके, आता गिधाडांना पहा, गिधाडांची आपल्याकडे काय संख्या खूप घटलेली होती, बरोबर. मग ती संख्या घटल्यामुळे काय करण्यात आलं? बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेच्या पुढाकाराने पहा, त्यांचं अगदीच संवर्धन करण्यात आलं. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये त्यांचं संवर्धन केलं गेलं. ओके, संवर्धन करण्यात आलं व संवर्धन केलं गेल्यानंतर पुढे अगदीच त्यांना कुठे कुठे सोडण्यात आलेलं आहे? पहा, पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बंगालमध्ये 31, हरियाणामध्ये 8. ओके, त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये पण सोडण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कुठे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प. ओके, मग आता पेंच व्याघ्र प्रकल्प कुठं आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण बॅकवर्ड लिंकेजेस इथून आलेला आहे. ओके, तर अशा म्हणजे संपूर्ण भारतामध्ये ना हे जे गिधाड आहेत ते सोडण्यात येत आहेत. व एक गिधाड यापैकी अगदीच मृत्यू झालेला आहे. का? तर अगदी आपल्याकडे काय झालेलं आहे? पहा, आपल्याकडे जे इलेक्ट्रिक लाईन्स आहेत ते वरून आहेत, म्हणजे खांबावरून आपल्याकडे इलेक्ट्रिक लाईन्स वगैरे आहेत. व यामुळेच पहा, ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा सारस पक्षी काल आलेलं होतं ना, सारस बेवारस झालेला आहे म्हणून. ओके, मग त्याचं पण तीच केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये. या दोघांची पण केस चालू आहे व अगदीच एक गिधाड पण तिथे मरण्यात आलेला आहे. म्हणजे
त्याचा मृत्यू झालेला आहे का, तर ह्या इलेक्ट्रिक लाईनला वगैरे लागून. ओके, मग यासाठी पहा जिथं जिथं नॅशनल पार्क वगैरे आहेत ना, आता इथं जर सोल्युशन वगैरे विचारण्यात आलं ना तुम्हाला, तर तुम्ही तिथं म्हणू शकता की बा जिथं जिथं नॅशनल पार्क्स वगैरे आहेत किंवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी वगैरे आहेत किंवा जिथं जंगल आहे तिथून इलेक्ट्रिक जे लाईन्स आहेत ना, ते आपण खालून जमिनी खालून वगैरे बिछावणं गरजेचे आहेत. कारण पहा जसा आपला अधिकार आहे जगण्याचा, अगदी तशाच पद्धतीने आर्टिकल 21 अंतर्गत प्राण्यांना पण आणि पक्ष्यांना पण किंवा निसर्गातील कोणतेही जे सजीव आहेत त्यांना पण जगण्याचा अधिकार आर्टिकल 21ने आपल्या संविधानाने दिलेला आहे. हे सुप्रीम कोर्टाचे शब्द आहेत, त्यामुळे प्लीज हे लक्षात ठेवा. UPSC डायरेक्टली पुढल्या वेळेस विचारू पण शकतं अशा पद्धतीने. ओके डन, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, IBPSची ॲड आलेली आहे, CRP क्लर्क. ओके, त्या संदर्भात आहे. जे विद्यार्थी अगदीच बँकिंग वगैरे करत आहेत त्यांच्यासाठी हे लकी ठरू शकतं. तर पहा, अर्ज करण्याची तारीख 1/7 ते 21/7 पर्यंत देण्यात आलेली आहे व पुढल्या महिन्यात त्याच्या पूर्वपरीक्षा असतील व सप्टेंबर महिन्यात त्याच्या मुख्य परीक्षा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचं काय मुख्य परीक्षा वगैरे असणार आहेत. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही भरून घेऊ शकता. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. येथे पहा आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही आहे, सत्ता बाजार आहे, मी स्किप करत आहे. आता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे खडगे आहेत यांच्याबद्दल देण्यात आलेलं आहे, पण पहा आपल्यासाठी हे खरंच गरजेचं नाही आहे. व त्यानंतर काल काही विद्यार्थ्यांची मला सजेशन पण आली होती, अगदीच मी त्यावरती काम करत आहे. म्हणजे पहा होतं आहे काय, आपण लोकसत्ताला थोडंसं जास्त वेळ लागतो, मग अगदीच द हिंदूमध्ये गेल्यानंतर मला तिथे एडिटोरियलला वगैरे किंवा रेकॉर्डिंगला जे टाईम आहे ना ते मला म्हणजे पुढे माझं जे शेड्यूल आहे ना त्यावरती इम्पॅक्ट होतो. त्यामुळे मी काल काय केलेलं होतं, तर एडिटोरियल मी स्किप करण्याचा प्रयत्न केलेला होता काल. ओके, कारण पहा अगदीच एडिटोरियल वाचतो, त्यानंतर व्हिडिओ बनतं, व्हिडिओ बनल्यानंतर त्याची एडिटिंग मला परत करावी लागते, बरोबर आहे. मग ह्या सर्वांमध्ये ना खूप वेळ जातो, 1 तास तरी मला एडिटिंगमध्ये जात असतो. त्यामुळे मी कालचा व्हिडिओ वगैरे त्याला हे केलं, कारण वेळेवर मला तो व्हिडिओ पण अपलोड करायचा असतो. व पहा अगदी जिथे जिथे माझ्या काही बातम्या वगैरे सुटतात ना तिथे प्लीज तुम्ही पण होमवर्क वगैरे करत चला, किंवा म्हणजे जर काही समजलं नसेल तर प्लीज विचारा, आपण त्याला दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करू. आता पहा कालच्या द हिंदूमध्ये जर काही तुम्हाला बातमी समजली नसेल ना तर ती मला नक्की विचारू शकता, आपण त्याबद्दल डिस्कशन नक्की करूयात. आता मागे पण तशा पद्धतीने आपल्या बातम्या राहिल्या होत्या, विद्यार्थ्यांनी सांगितले आपण त्याला कंटिन्यू केलेले आहेत. ओके, त्यामुळे काळजी करू नका, मी नक्कीच एडिटोरियल वगैरे घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आता ही बातमी मी स्किप करतोय, कारण हे एडिटोरियल आपल्यासाठी काही कामाचं नाही, याला पूर्वीच आपण पाहिलेलं आहे. आता डायरेक्टली संविधान भान आपलं फेवरेट टॉपिक आपण चर्चेला घेत आहोत. तर पहा आपण काल अगदीच अनुच्छेद 39-40 वगैरे अभ्यासलेली आहेत. मग आज बारी येते कोणाची, तर 41 आर्टिकल 41ची आज आपण चर्चा करणार आहोत. मग पहा आर्टिकल 41 काय म्हणतं, तर अगदीच कामाच्या आणि शिक्षणाच्या बाबतीत हक्क देण्यासाठी राज्य संस्थेने कायदे करावेत असा उपदेश कोण करतं, आर्टिकल 41. म्हणजेच काय, शिक्षण आणि काम सर्वांना मिळावं या संदर्भात कायदे करावे असं कोण म्हणतं, आर्टिकल 41. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. मग आता याचे काही तत्वे आहेत, ते 3 तत्वे आहेत. पहा, पहिलं तत्व काय आहे, रोजगाराचा हक्क, दुसरं तत्व आहे शिक्षणाचा हक्क आणि तिसरं तत्व आहे लोकसहाय्याचा हक्क. ओके, 3 तत्वे आहेत, एक रोजगाराचं तत्व, दुसरं आहे शिक्षणाचं आणि तिसरं आहे कशाचं, लोकसहाय्याचं. मग आता पहा हे जे 3 हक्क आहेत, ओके, रोजगाराचा हक्क, अगदी रोजगार जर द्यायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन्स वगैरे तिथं करणं गरजेचं आहे व त्यानुसारच आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो व त्यामध्ये कोणाचा हातभार लावू शकतो, सरकार. समजलं ना. व तेच आहे 41 आर्टिकल. त्यानंतर कोणतं, शिक्षणाचा हक्क, शिक्षणाच्या हक्कामध्ये पण सरकार हस्तक्षेप करू शकतं व त्यासाठी कायदे करतं, व म्हणजे असं 2020ची न्यू एज्युकेशन पॉलिसी. त्यानंतर लोकसहाय्याचा हक्क म्हणजेच काय, तर पहा आता सध्याला कोणती योजना चर्चेत आहे, लाडकी बहीण योजना चर्चेत आहे व ती कोणाकडून घेतलेली आहे, म्हणजे कोणाच्या प्रोत्साहनपर घेतलेली आहे, मध्य प्रदेश सरकारच्या प्रोत्साहनपर आपण लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये चालू केलेली आहे, बरोबर. मग पहा लाडकी बहीण योजनेमधून कोणाला सहाय्य मिळणार आहे, अर्थसहाय्य कोणाला मिळणार आहे, महिलांना, बरोबर. कोणामार्फत, सरकारमार्फत. तर अगदी इथंच झालं ना, लोकसहाय्याचा हक्क, बरोबर. मग हे 3 तत्व तुम्हाला समजले का, आर्टिकल 41 अंतर्गत कामाचा आणि शिक्षणाचा हक्क मिळावा किंवा त्यांना संधी मिळावी यासाठी आर्टिकल 41 काय म्हणतं, तर सरकारने धडपड करावी किंवा कायदे करावे असं तिथं म्हणतं. व त्या अंतर्गत काम आणि शिक्षण म्हटल्यानंतर रोजगार येतं आणि शिक्षण येतं व या दोन्हीला जर अंतर्गत तुम्ही घेतला तर तिथं काय होतं, लोकसहाय्य तिथं करता येतं. ओके, मग पहा आता अगदीच सरकारनेच करावं, म्हणजे आता पहा 1950ची स्थिती आपण घेऊयात. ओके, भारत संविधान सभा वगैरे तिथं बसलेली होती. मग पहा रोजगाराच्या सोयीसुविधेसाठी तेव्हा विचार करण्यात आलेला होता का, असा प्रश्न आपल्याला नक्कीच येऊ शकतो. तर पहा 1950ला जेव्हा आपलं भारतीय संविधान लिहिलं जात होतं ना त्यावेळेस आर्टिकल 41ला
आपण मूलभूत हक्कामध्येच घालायचं असा विचार तेव्हा करण्यात येत होता. पण पहा 1950 मध्ये आपले सोर्सेस जे होते ना ते लिमिटेड होते खूप. ओके, त्यानंतर इंडस्ट्रीयल सेक्टरची ग्रोथ वगैरे होणं खूप बाकी होतं. त्यामुळे 1950ला काय संविधान जेव्हा आपलं बनत होतं ना त्यावेळेस त्यांनी फक्त याला DPSP म्हणून ठेवले व ज्यावेळेस आपल्या सरकारकडे जास्त रिसोर्सेस वगैरे येतील त्यावेळेस आपण काय करायचं तर सर्वांना रोजगार वगैरे द्यायचं असं त्यांनी त्यावेळेस काय केलं कन्सिडर करण्यात आलेलं होतं. ओके, मग त्यासाठीच पहा आता हे आपल्याला कशावरून समजतं की 1950च्या संविधान सभेत आपलं अशा पद्धतीने त्यांचं व्हिजन वगैरे होतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय बोलले वगैरे हे आपलं एकतर काय संविधानचे जे डिबेट्स आहेत त्यामधून समजतं. पण आपलं जे व्हिजन आहे ना ते 1928 नेहरू अहवाल आला होता ना पहा. ओके, 1928 जे नेहरू अहवाल आलेला होता त्यामध्ये पण याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली होती. तर पहा सुरुवातीला नेहरू अहवालात 1928 मध्ये वृद्ध, बेरोजगार, शेतकरी, माता अशा सर्व घटकांना मदतीसाठी तरतुदी असायला पाहिजेत असे म्हटले होते. त्यानंतर कराची अहवालामध्ये पण हाच मुद्दा अधोरेखित केला होता. कराची अहवाल कधीचा आहे 1931. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे M.N. रॉय 1944. ओके, M.N. रॉय यांनी 1934 साली काय केलं होतं संविधानाची मागणी पहिल्यांदा केलेली होती. ओके, व त्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे M.N. रॉय बद्दलचा. मग त्यानंतर 1944 मध्ये पहा तेच M.N. रॉय काय केले त्यांनी 1944 साली भावी संविधानाचा एक मसुदा तयार केला होता व त्यातही बेरोजगारीच्या प्रश्नाला संवैधानिक चौकटीत संरक्षण देण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली होती. पण ते होऊ शकलं नाही. कशामुळे तर आपल्याकडे आपल्याकडे 1950 साली काय लिमिटेड सोर्सेस होते. मग हे लिमिटेड सोर्सेस ज्यावेळेस आपल्याकडे म्हणजे जास्त होतील व जनतेला आपण तशा पद्धतीने एक कल्याणकारी राज्याची निर्माण करू शकतो अशी आपल्याकडे जेव्हा ताकद येईल त्यावेळेस आपण काय करू रोजगार देण्याच्या संधी वगैरे निर्माण होतील असं व्हिजन सर्वांचं होतं. म्हणजे जे संविधान तयार करत होती त्यांचं तेव्हाचं व्हिजन होतं. त्यानिमित्तानेच याला काय आर्टिकल 41ला आपण कसा टाकलेला आहे आपल्या DPSP अंतर्गत टाकण्यात आलेला आहे. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल. पहा आजच्या लेखमध्ये किंवा आजच्या संविधान भानमध्ये जास्त काही टेक्निकॅलिटी वगैरे नव्हती किंवा एखादी केस पण यामध्ये काही टाकण्यात वगैरे आली नाही. ओके, फक्त लक्षात घ्या की अशा पद्धतीने बेरोजगारीबद्दल भाष्य वगैरे त्यावेळेस करण्यात आलेलं होतं. आता तुम्हाला जर निबंध बेरोजगारीवरती वगैरे जर आला आता MPSCला येऊ शकेल. पहा UPSCनं तर ना म्हणजे निबंधाची जी ही आहे लाईन आहे ती खूपच फिलॉसॉफिकल वगैरे केलेली आहे. त्यामुळे UPSCमध्ये मी तर हा निबंध एक्सपेक्ट करत नाही आहे. पण अगदीच MPSCमध्ये जर हा निबंध आला तर तुम्ही अशा पद्धतीने इथून सुरुवात वगैरे नक्की करू शकता. ओके, आता पहा तुम्ही जर अँसर रायटिंगचं एखादी कोणाचं पण सेशन वगैरे जर केलं असेल ना ते म्हणतात ना तुम्हाला की डाटापासून सुरुवात करा किंवा म्हणजे कुठंतरी एक घटना घडलेली आहे अशा पद्धतीपासून तुम्ही सुरू करा. तर इथं पण पहा ही इथं कशा पद्धतीने सुरुवात केली आहे की भारत सरकारने 2019 सालचा तो जो अहवाल आहे ना तो इथं कोट करण्यात आलेला आहे. असंच तुम्हाला पण अँसर फ्रेम करायचा आहे. आय होप तुम्हाला समजत असेल. आणि त्यानंतर इथं काय करायचं आहे तुम्हाला म्हणजे एडिटोरियल वाचण्याचे फायदे काय आहेत आपल्याला तर अँसर फ्रेम कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला समजतं. आता मी इथलं हे शेवटचं काय घेतलं नाही म्हणजे इथलं सजेशन वगैरे काय घेतलं नाही कारण हे आपल्याला तेवढंसं मला फार गरजेचं वगैरे वाटलं नाही त्यानिमित्ताने मी याला स्किप केलेलं आहे. ओके, तर आता आपण पुढे जाऊयात. आता पहा नोटिशीचे नरकास्टो. आता हा लेख गरजेचा आहे का मला बिलकुल वाटत नाही की हा आपल्यासाठी गरजेचा आहे कारण UPSCचे जर तुम्ही पूर्वीचे पेपर्स पाहिले तर हे गरजेचं नाही. पोअर कॉस्ट बेनिफिट असेल. ओके, म्हणजे झालेलं काय पहा CBने काढणे दाखवा नोटीस हिंडनबर्गला बजावली होती व त्या नोटिसीला उत्तर देताना हिंडनबर्गने काय केलेलं आहे पहा ती जी नोटीस होती किंवा त्याचं जे उत्तर होतं त्यांना सोशल मीडियावरती डायरेक्टली व्हायरल केलेलं आहे. त्यामुळे परत एकदा त्याबद्दल थोडीशी चर्चा किंवा ते हे झालेलं आहे. CB परत एकदा काय आलेली आहे चर्चेत आलेली आहे व या निमित्ताने पहा आपण काल काय पाहिलेलं होतं ED CBI ओके यांची काय झालेली आहे क्रेडिबिलिटी कमी झालेली आहे असं आपण काल पाहिलेलं होतं. मग आज कोणाची क्रेडिबिलिटी कमी झाली आहे CBची. ओके, कशावरून समजलं आपल्याला तर यावरूनच समजलं ना क्रेडिबिलिटी. कारण हिंडनबर्गने स्वतःहून काय केलेलं आहे की आम्ही या कारणांमुळे हे करत आहोत व CBने दखलच घेतली नाही अदानी यांच्या कंपनीची वगैरे तसं त्यांनी डायरेक्टली CBवरतीच आरोप ठेवलेले आहेत. ओके, मग त्या संस्थेने जर CBवरती आरोप ठेवलेले असतील तर पहा आता प्रॉब्लेम काय आहे CBला प्रूव्ह तरी करावं लागेल की मी काही आरोपी वगैरे नाही आहे व मी अदानी यांना काहीच मदत केली नाही हे एक प्रूव्ह करावं लागेल व अदानी खरंच निर्दोष आहेत हे पण त्यांना प्रूव्ह करावं लागेल. प्रॉब्लेम कसा झाला आहे पहा अदानींचे जे समूह वगैरे आहे त्यांच्या ज्या नियुक्त्या वगैरे बसलेल्या होत्या किंवा ज्या समित्या बसलेल्या होत्या ना त्या फक्त CB अंतर्गतच होत्या. ओके, व त्याला सर्वोच्च न्यायालयात वगैरे जेव्हा टीका करण्यात आली किंवा म्हणजे त्याला हे करण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये PIL वगैरे दाखल करण्यात आलं ना त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने पण त्या CBच्या जी समिती बसलेली होती ना त्याला त्यांनी काही जास्त वगैरे टीकास्त्र केलेलं नव्हतं. त्याच कारणामुळे हे CBचं जे क्रेडिबिलिटी आहे ती परत एकदा
प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ओके, अशी फक्त एक स्टोरी आहे, हे लक्षात ठेवा. बाकी यामधून प्रश्न वगैरे विचारले जाणार नाहीत. त्यानंतर नेक्स्ट, फुकटचे कल्याण नको रे बाबा. सध्याला आपण पहा DPSP पाहत आहोत. DPSP काय आहेत, तर अगदीच DPSPचा पार्ट कोणता आहे, पार्ट 4 आहे. व किती ते किती आहेत, 36 ते 51, बरोबर. व त्या दिवशी मी काय म्हटलेलं होतं, DPSPला आपण आर्टिकल 37 पहा, आर्टिकल 38 पहा. यानुसार काय म्हणण्यात आलेलं आहे, आर्टिकल 37 मध्ये डेफिनेशन दिलेली आहे कशाची, तर राज्य संस्थेने काय करायचं आहे, कल्याणकारी राज्याची स्थापना करायला पाहिजे. कल्याणकारी, बरोबर. मग कल्याणकारी राज्याची स्थापना करायला पाहिजे असं तिथं देण्यात आलेलं आहे DPSP नुसार. मग सध्याला महाराष्ट्र खूपच कल्याणकारी राज्य झालेलं आहे की काय, असं आपल्या इथं बेसिकली दिसत आहे. कशावरून, तर पहा, नुकतंच महाराष्ट्र राज्य सरकारने काय जाहीर केलेलं आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली. व या योजनेनुसार महाराष्ट्रातील कुटुंबातील ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख आहे, 2.5 लाखपर्यंत आहे, त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी किमान 2 महिलांना किती काय महिन्याला 1500 रुपयापर्यंतची मदत करण्यात येणार आहे. ओके, 1500 रुपयांची मदत तिथं करण्यात येणार आहे. अशा पद्धतीची ती योजना आहे, बरोबर. मग आता थोडंसं या योजनेबद्दलच्या चर्चा करूयात, किंवा लेखक काय म्हणत आहेत, लेखकांचं उद्देश काय आहे ते थोडंसं पाहून घेऊयात. तर पहा, कल्याणकारी योजनांच्या नावाखाली गत 10 वर्षात देशभरात अशा योजनांचे पेव फुटले आहे. जो तो अमुक फुकट तमुक फुकट अशा योजनांचा पाऊस पाडताना दिसतो. नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांचे जाहीरनामे बघितले तरी हा आजार सार्वत्रिक असल्याचे स्पष्ट होते. म्हणजे जे आपण कल्याणकारी राज्याची हे पाहिलं, काय म्हणतो, DPSP मध्ये जी कल्याणकारी राज्याची डेफिनेशन आहे, त्या डेफिनेशन अंतर्गत आता सध्याला काय आहे, आताच उदाहरण घेतलं महाराष्ट्राचं, तर अगदी झारखंडचं पण उदाहरण तसंच आहे. त्यांनी किती 200 युनिट पर्यंतची वीज बिल माफ केली. ओके, त्याच्यानंतर दिल्ली सरकारचं पण तशाच पद्धतीने बजेट आहे. किंवा लास्ट इयरचं बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय केलेलं होतं, लास्ट इयरपासून त्यांनी म्हणजे महाराष्ट्र सरकारने महिलांना महिलांना ST महामंडळमध्ये प्रवास करत असताना त्यांना 50% जी सूट आहे ती देण्यात वगैरे आलेली आहे. अशा पद्धतीने त्यांनी काय योजनांचं पाऊस वगैरे पाडलेला आहे. ओके, म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही आहे किंवा महाराष्ट्रालाच आपण ब्लेम करत नाही आहे, तर प्रत्येक राज्यामध्ये जा तिथं काही ना काही फुकटमध्ये देण्यात येतच आहे. ओके, मग पहा आपलं भारतीय संविधान या मदतीबाबत काय म्हणतं का, तर अगदी पाहूयात. तर पहा, आपल्या भारतीय संविधानानुसार भारत कल्याणकारी राज्य आहे, पण त्याचा अर्थ असा नाही आहे की नागरिकांना फुकट सेवा व वस्तू वाटत सुटणे नव्हे, तर त्यांना सक्षम बनवणे हा आहे, बरोबर. म्हणजे भारतीय संविधान आपल्याला काय म्हणतं, कल्याणकारी राज्याची डेफिनेशनमध्ये त्यांनी तसं म्हटलेलं आहे की पहा, तुम्हाला डायरेक्टली वस्तू आणि सेवा वगैरे द्यायचं नाही, तर तिथं काय त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने बनेल असं त्यांचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते चांगल्या पद्धतीने होईल यासाठी मदत करणे, हे आहे आपलं काय भारतीय संविधानाचं उद्देश. ओके, व पहा तुम्ही 2014, ओके, आता जर तुम्ही पूर्वीपासूनच पॉलिटिक्समध्ये वगैरे थोडंसं इंटरेस्टेड असाल, किंवा म्हणजे थोडंसं BJPला वगैरे किंवा BJPची आयडिओलॉजी वगैरे जर तुम्ही पूर्वी फॉलो करत असाल, तर तुम्हाला हे समजून येईल. 2014 ते 2019 पर्यंतचा जर तुम्ही पाहिलात कार्यकाल देवेंद्र फडणवीस यांचा, तर आपल्याला समजून येईल त्या काळात ना पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी काय केलं होतं पहा, प्रत्येक गोष्ट म्हणजे डायरेक्टली ते रेवडी वगैरे, आता रेवडी इथं शब्द पण वापरण्यात आलेला आहे व पंतप्रधानांनी पण तशा पद्धतीने पूर्वी टीका पण केली होती, बरोबर. पहा त्यांचं म्हणणं काय होतं, तर एखाद्या व्यक्तीला डायरेक्टली मासे खायला द्यायचे नाहीत आपण, तर त्यांना मासे पकडायला शिकवायचं, हे उद्देश होतं 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीसचं जे सरकार होतं ना, त्या काळात तशा पद्धतीने म्हणजे मासे पकडायला शिकवणे हा त्यांचा बेसिकली उद्देश राहिलेला होता. ओके, मग 2019ला काय पलटच झालं, म्हणजे पुन्हा जेव्हा युटर्न येऊन 2022ला आले, त्यावेळेस तर काय पूर्ण म्हणजे लगेच आल्या पहिल्याच बजेटमध्ये त्यांनी काय म्हटलं की महिलांना मोफत प्रवास म्हणजे 50% अटीवर, त्यानंतर 75 वरील जे वृद्ध वगैरे असतील त्यांना तर मोफतच प्रवास वगैरे असतील, अशा पद्धतीने योजना घेतल्या. व त्यानुसार आता काय केलेलं आहे, डायरेक्टली ताटात मासेच देण्याचा प्रयत्न इथं सध्याला चालू आहे, बरोबर ना. म्हणजे हे झालं पहा, राजकीय आयडिओलॉजी पण कशा पद्धतीने इफेक्ट करत आहे हे आपलं इथं डायरेक्टली ज्वलंत उदाहरणातून दिसून येतं. आता याचं उदाहरण देऊ शकतो का मग मी, तर बिलकुल देऊ शकतो. 2014 ते 2019 दरम्यान ना आपल्याकडे एक मनरेगा योजना होती, म्हणजे याच्या पूर्वीपासून 50 वर्षापासून ती योजना चालत आलेली आहे. व त्या योजनेचं जे बजेट होतं ना, ते महाराष्ट्रामध्ये खूप पडून राहिलेलं होतं. त्या बजेटला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना दुसऱ्या कल्याणकारी कामासाठी वगैरे लावलेलं होतं. ओके, व त्यानंतर पहा त्याचं जे सेज वगैरे होतं त्याला पण त्यांनी तशाच पद्धतीने कंटिन्यू ठेवलेलं होतं, म्हणजे टॅक्स पेयरचा तर पैसा तशाच पद्धतीने त्यांनी घेतलेलंच आहे, हे आपल्याला डायरेक्टली सांगता येतं. मग पहा आता इथं पण तेच दिलेलं आहे, पहा महाराष्ट्र मनरेगा स्कीमबद्दल वगैरे इथं आलेलंच आहे. पण पुढे 2022ला आल्यानंतर पहा ही जी निधी वगैरे होता ना, या निधीला दुसरीकडेच वळवण्यात आलं. व ह्या निधीला आता कुठे वळवण्यात येत आहे, तर अगदीच
ST खातं, जिथं महिलांना आपण काय 50% सुविधा आहे, त्यानंतर लाडकी बहीण योजना, अशा जागी ह्या निधीला वळवण्यात येत आहे. पण जर कदाचित पहा 2014 ते 2019 पर्यंतचा कार्यकाल त्यांचा चांगला होता, पण प्रॉब्लेम काय झालेली आहे, त्या काळातील ते जे मनरेगाचे जे फंड होतं ना, त्या जर फंडला पहा याच्यापूर्वी 50 वर्षापूर्वी जर चांगल्या पद्धतीने युटिलाइज केलं असतं तर ते तर खूपच बेटर झालेलं असतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, डायरेक्टली आपलं मासे पकडायला शिकवायचं आहे. किंवा पहा तुम्ही अगदी त्याचे जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आलेली होती. म्हणजे आता आठवत नाहीत मला, पण तशा पद्धतीने झालेलं होतं. 2014 ते 2019 जे BJPचा पहिला सेंट्रल गव्हर्नमेंट असू द्या किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू द्या, तिथे कार्यकाळ तशाच पद्धतीने होता की त्यांना मछली काय करायला मासे पकडायला शिकवायची ती कार्यकाळ होता. तर आता काय झालं आहे, मासे डायरेक्टली ताटात देण्याचा हा कार्यकाळ आपला दिसत आहे. तर असं का झालेलं आहे, तर अगदीच पॉलिटिकल जेव्हा हे होतं किंवा म्हणजे पॉलिटिकल विल जेव्हा कमी होते किंवा मेजॉरिटी जेव्हा कमी होते ना, त्यावेळेस अशा पद्धतीचे प्रॉब्लेम वगैरे आपल्याला दिसतात. हे तुम्ही डायरेक्टली लक्षात घ्या. व त्यानंतर आता अगदीच ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये इलेक्शन आहेत व ह्या इलेक्शनच्या समोरच अशा पद्धतीचे बजेट मांडलं की ज्यातून पहा फक्त रेवडी हेच दिसत आहे. किंवा म्हणजे अगदीच कल्याणकारी योजनेच्या नावाखाली आपल्याकडे उत्पन्न नसताना देखील आपण काय करत आहोत, वायफाय खर्च वगैरे इथं होत आहे. अशा पद्धतीने तर काय स्कीम वगैरे आपला बेसिकली दिसत आहेत. त्यानंतर अगदी 2014 ते 2019 पर्यंत आणखी जर उदाहरण जर म्हटलं तर पूर्वी काय आपल्याकडे पीक विमा होता. पीक विम्यामध्ये पण तिथे पूर्वी ना थोडेसे अटी वगैरे होत्या, पण आता त्या अटी काय केल्यात, 1 रुपयाला पीक विमा वगैरे दिलेला आहे. आता हे शेतकऱ्यांसाठी मान्य आहे, चांगली गोष्ट आहे. पण पहा हे डायरेक्टली पूर्ण म्हणजे लॉंग टर्मसाठी ही खूप इफेक्टिव्ह आहे. लॉंग टर्मसाठी हे चांगलं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, आता पहा साखर आपल्याला जर तुम्ही रोजचं जर साखर वगैरे किंवा चहा वगैरे जर तुम्ही चहामध्ये जर जास्त साखर वगैरे टाकून जर पित असाल तर अगदी आपल्याला 1-2 दिवसांसाठी ते चांगलं वगैरे वाटेल. ओके, पण अगदी अखंड कालावधीसाठी किंवा लॉंग टर्मसाठी ती चांगलं असेल का चहा वगैरे पिणं, किंवा म्हणजे जास्त साखरेचा चहा वगैरे आपण पिऊ शकतो का, तर बिलकुल पिऊ शकत नाही. अगदी तशा पद्धतीने झालेलं आहे ते. आय होप तुम्हाला ही सिच्युएशन समजत असेल. म्हणजे आपल्याकडे जर फंडच नसेल ना, तर पुण्याची जी पिढी येणार आहे किंवा पुढचं जे सरकार येणार आहे त्यांच्याकडे हे एवढं पैसा किंवा एवढा खर्च वगैरे ते करू शकणार नाहीत. व या बजेटमध्ये प्रॉब्लेम काय झालेला आहे पहा, कल्याणकारी राज्याची निर्मिती आपल्याला संविधानाने कशी सांगितलेली आहे की त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढावं, अशा पद्धतीने तुम्ही पावलं घ्या. ओके, पण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढण्यासाठी पहा 1 दशक तरी नक्कीच जाईल ना. ओके, समजत आहे ना तुम्हाला. पहा आता एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षण दिलं 2000 मध्ये एखाद्या विद्यार्थ्याची 2001 मध्ये त्याची पहिली होती असं आपण कन्सिडर करूयात. व त्यावेळेस सरकार कोणाचं होतं, अटल बिहारी वाजपेयी यांचं, बरोबर. मग त्या काळामध्ये त्या पहिलीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना तेव्हा स्कॉलरशिप वगैरे दिली गेली. ओके, मग पहा त्याचं फळ केव्हा मिळेल. ओके, अटल बिहारी वाजपेयींनी स्कॉलरशिपसाठी जो पैसा खर्च केलेला होता 2001 मध्ये, त्याचं फळ किंवा 2024 मध्ये जर तो विद्यार्थी UPSC पास होऊन कलेक्टर वगैरे जर झाला तर त्याला फळ 2001च्या त्या स्कॉलरशिपचं फळ आपल्याला 2024 मध्ये पाहायला मिळतं. पण आपली जनता कशी लगेच विसरून वगैरे जाते. मग यासाठीच हे प्रॉब्लेम सर्व इथं क्रिएट होत आहे. मग आता हे तुम्ही काय म्हणू शकता, हे जे काही मी सांगत आहे हे लोकशाहीची डिमेरिट पण आहेत. व पहा एकीकडे जर बहुमत नसेल तर त्याची डिमेरिट काय आहे, तसा जर प्रश्न आला ना तर हे तुम्ही नक्कीच सांगू शकता. पहा बहुमत जर असेल ना, सरकार डायरेक्टली स्वतःच्या बळावर काही पण करू शकतं किंवा डायरेक्टली मोठे निर्णय घेऊ शकतं. पण ज्यावेळेस त्यांच्याकडे बहुमत नसतं ना, त्यावेळेस ते काय करतात, तर अगदी अशा पद्धतीचे म्हणजे लोकांना किंवा जनतेला शॉर्ट टर्मसाठी खुश करण्याचा प्रयत्न वगैरे ते केलं जातात. ज्यामुळे काय होईल पहा, निवडणुकीमध्ये वारं त्यांचंच असावं असं त्यांचं कल असतो. अशा पद्धतीने हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजून येईल असं मला वाटत आहे. त्यानंतर आता सिलेंडरबद्दल वगैरे दिलेलं आहे. आता पहा हे जे कल्याणकारी योजना आहेत ना, त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की काय त्यामध्ये नेमकं गरजेचं होतं. त्यानंतर आत्ताच पाहिल्याप्रमाणे आपलं संविधान काय म्हणत आहे, कल्याणकारी राज्य. आणि कल्याणकारी राज्य कशा पद्धतीने तयार करायचं आहे आपल्याला, तर काय करायचं आपल्याला, काय तिथे म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचं आहे. मग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढण्यासाठी रोजगार वगैरे त्यांना द्यावेच लागतात, बरोबर आहे. फक्त शिक्षण वगैरे देऊन काहीच होत नाही. मग अगदी तसंच झालेलं पहा, आता जी महिलांना लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली, त्या योजनेला जर आपण त्याच्याऐवजी रोजगाराच्या सोयीसुविधा महिलांना पण प्रोव्हाइड करून दिल्या असत्या तर पहा त्यांचं स्वतःचं इन्कम असतं व त्या स्वबळावर काम करत आहेत किंवा म्हणजे स्वतःची एक त्यांची ओळख निर्माण झाली असती. समजत आहे ना पॉईंट तुम्हाला. ओळख निर्माण करण्यामध्ये जर लाडकी बहीणचा पैसा जो आहे ना, तो जर तुम्ही रोजगार क्रिएट करण्यामध्ये जर घातला असता, तशा पद्धतीने तिथं ओळख निर्माण नक्की झाली असती. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे,
म्हणजे बोलायचं काय आहे तर बेसिकली पहा, कल्याणकारी राज्य तर निर्माण करायचंच आहे, पण मछली पकडायला शिकवायचं आहे आपल्याला, नक्की डायरेक्टली मछली ताटात द्यायचं नाही आहे. हेच प्रॉब्लेम आहे तिथं. जर महिलांना तुम्ही डायरेक्टली रोजगाराच्या सोयीसुविधा तिथं तयार करून दिल्या असतात तर काय तिची स्वतःची ओळख निर्माण झाली असती, ती पण घराबाहेर पडली असती. व अगदी पहा, ज्यावेळेस आपल्या महिलांची प्रगती होते, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कोट आहे ते, एखाद्या समाजाचं प्रगती आपण कशाच्या बेसिसवर ठरवतो, तर अगदीच त्या समाजात स्त्रिया किती शिकलेत किंवा त्या समाजातील स्त्रियांची किती प्रगती आहे त्यावरून आपल्या समाजाची प्रगती ठरते. मग आपल्या महाराष्ट्र राज्याला जर पुढे घेऊन जायचं असतं तर आपण पण हे नक्कीच करू शकलो असतो. पण आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे तर आपण लॉंग टर्मचा विचार न करता आपण डायरेक्टली शॉर्ट टर्म गोलचा विचार केलेला आहे. त्यामुळेच हे सर्व काही रेवडी सारख्या ज्या योजना आलेल्या आहेत किंवा कल्याणकारीच्या नावाखाली संपूर्ण थापा मारण्यात आलेल्या आहेत, ह्या योजना आपल्याला बेसिकली दिसत आहेत. ओके, असं लेखकांचं इथं म्हणणं आलेलं आहे. आता जे मी शब्द वगैरे वापरतोय ना ते स्वतःचे नाहीत, लेखकांनी पण तेच दिलेलं आहे. रेवडी वगैरे तिथून तुम्ही पाहून घेऊ शकता. व रेवडी हा फक्त आताचाच प्रश्न नाही आहे. पहा, मी सांगितलं ना, म्हणजे पहा 2014 ते 2019 पर्यंत बीजेपीचं शासनचं जर तुम्ही पाहिलात तर तशा पद्धतीने होतं. व 2019 पासून म्हणजे एन व्ही रमन्ना चीफ जस्टिस होते ना, त्यावेळेस पासून ही रेवडी जास्त शब्द चर्चेत आलेला आहे. व एन व्ही रमन्ना तर त्यांनी काय केलं होतं, सुमो मोटो घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये केस देखील दाखल केलेली होती. ओके, त्याचं जजमेंट अद्याप आलेलं नाही आहे रेवडीबद्दल. आय होप तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे. त्यानंतर हे जे कोटेशन आहे ना, हे सर्वात महत्त्वाचं आहे. प्लीज याची स्क्रीनशॉट काढून ठेवा. याचं म्हणणं काय पहा, रोजगार अर्थव्यवस्थेत निर्माण होतात केवळ शिक्षणाने नाही, त्यासाठी अर्थव्यवस्था सक्षम असायला हवी. विद्यावेतन देऊन त्यांना शिक्षण दिले तरी त्यामुळे अर्थव्यवस्थेत त्यांच्याकरिता रोजगार उपलब्ध होतील याची आपल्याला खात्री करता येत नाही. त्यामुळे पहा, महिलांसाठी जे फुकटचं शिक्षण वगैरे आता सरकारने जाहीर केलेलं आहे ना, फुकटमध्ये शिक्षण वगैरे तशा पद्धतीने, म्हणजे महिलांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देण्यात येणार आहे. हायर एज्युकेशनपर्यंत ते देण्यात येणार आहे, बरोबर ना. मग पहा, अगदीच दिलात तरी पण प्रॉब्लेम काय होईल पहा, ज्यावेळेस आपण तशा पद्धतीने शिक्षणामध्ये पण फ्री बीज वगैरे आली ना, तर प्रॉब्लेम काय होता, आपण सर्वजण तिथपर्यंत जाऊन येतो. म्हणजे सर्वजण तिथं शिक्षण घेतात, पण शिक्षण घेतल्यानंतर लगेच त्यांच्या पुढे समस्या काय येते, बेकारीची समस्या तिथं निर्माण होते. व रोजगार कुठे निर्माण होतात तर अर्थव्यवस्था. ओके, मग अर्थव्यवस्था महाराष्ट्र राज्याची सध्याला अर्थव्यवस्था जर तुम्ही पाहिली तर आत्ताच म्हटलं ना मी, आमदनी अटनी खर्चा रुपये, अशा पद्धतीने आपली अर्थव्यवस्था झालेली आहे महाराष्ट्र राज्याची सध्याला, बरोबर. मग तिथं इंडस्ट्री वगैरे लागू शकेल का महाराष्ट्रात, तर बिलकुल लागू शकणार नाही. मग यासाठी लॉंग टर्म विचार करून सध्याला बजेटमध्ये निर्णय घेणे गरजेचे होते, पण ते घेतले गेले नाहीत, असं इथं लेखकांचं बेसिकली म्हणणं आलेलं आहे. आता जे मी फुलतापा वगैरे जे म्हटलं ती इथं शब्द आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, त्यानंतर ब्रिटनमध्ये आज इलेक्शन होत आहेत. मग आता तिथं पाहूयात की लेबर पार्टी जिंकेल की हुजूर पक्ष जिंकेल. आता अगदीच पाहण्यासारखी ती न्यूज असेल. म्हणजे जर हुजूर पक्ष जर जिंकला तर ऋषी सुनक परत एकदा कदाचित पंतप्रधान बनतील किंवा त्यांच्याजवळचे जर दुसरे कोणी असतील तर ते बनतील. पण जर मजूर पक्ष जर सत्तेत वगैरे आला तर नक्कीच पंतप्रधान पद वगैरे ते बदलणार आहेत. म्हणजे त्यांचं स्टार्मर हा आहेत पंतप्रधान पदाचे तिथं दावेदार. ओके, त्यानंतर पुढे चला. आता त्यानंतर आणखीन एक, तमिळनाडूतील नीट परीक्षेला अभिनेता विजय यांचा पाठिंबा. व अगदीच पहा, आपला पण याला पाठिंबा आहे. असं का म्हणतोय मी, कारण पहा, आपलं NCERT आणि तुम्ही जर महाराष्ट्र टेक्स्टबुक जर पाहिलात ना तर त्यामध्ये खूप डिफरन्स आहे ना. व पहा, आता माझं पण शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषदमध्ये झालेलं आहे. ओके, मग जिल्हा परिषदचं शिक्षण आपण डायरेक्टली NCERT लेवलशी सोबत वगैरे कंपॅरेटिव्ह स्टडी वगैरे करू शकतो का, तर बिलकुल नाही. म्हणजे पहा, 11वी 12वीला ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस जे शासकीय शाळा वगैरे किंवा महाविद्यालय आहेत तिथं आपण शिक्षण घेतल्यानंतर मग आपला फायदा काय आहे. ओके, मग किमान असं तरी करायला पाहिजे होतं त्यांनी, जर नीट एक्झाम घ्यायचीच आहे ना किंवा JEE जर घ्यायचीच आहे ना तुम्हाला, तर संपूर्ण देशभरामध्ये एकच सिलेबस राबवा ना. म्हणजे स्टेट बोर्ड वगैरे सगळे बरखास्त करावं, तिथं काय फक्त NCERTचंच लेवलचं एज्युकेशन द्यायला हवं सरकारने. ओके, म्हणजे पहा, आपला अभ्यासक्रम वेगळा आणि आपल्याला परीक्षा कोणती, नीट एक्झाम किंवा म्हणजे ऑल इंडिया लेवलची एक्झाम घ्यायची. म्हणजे हे तुम्हाला वाटत नाही आहे का की म्हणजे आपल्या गरिबांवरती वगैरे अन्याय होत आहे इथं. तर मग त्यासाठीच अभिनेता विजय जे आहेत ना त्यांनी पण पाठिंबा दिलेला आहे. व तमिळनाडूमध्ये ना ही चर्चा खूप दिवसापासूनची आहे. 2019मध्येच जेव्हा स्टॅलिन आलेले होते ना त्यावेळेसच त्यांनी काय एक समिती बसवली होती पूर्व न्यायाधीशांची. व न्यायाधीशांनी पण तेच म्हटलं जे मी आत्ता पॉईंट बोललो ना तुम्हाला, की आपल्याकडे सिलेबस प्रत्येक राज्याचा वेगवेगळा सिलेबस आहे व आपली परीक्षा कशाच्या आधारावर होती, NCERT. व NCERT आपण 11वी 12वीला शिकतो का. पहा, जे गरीब विद्यार्थी आहेत ना त्यांना NCERT म्हणजे काय, आता अगदी माझंच उदाहरण घ्या. आता गरीब म्हणता येणार नाही, पण अगदी एज्युकेशनली पुअर जे विद्यार्थी असतील, माझं पण तसंच उदाहरण आहे. म्हणजे अगदी मी पण एज्युकेशनली पूर्वी पुअर होतो, तिथे मला NCERT म्हणजे काय वगैरे ते माहिती होतं का, किंवा कशा पद्धतीने डाउनलोड करतात ते किंवा कुठं मिळतात ते आपल्याला माहिती आहे का. आता तुम्ही ग्रामीण भागात आहात, बरोबर, मराठवाड्यातील एखाद्या छोट्याशा गावामधून तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला तिथपर्यंत आपल्या सुविधा वगैरे पोहोचतील का, NCERTचे पुस्तक वगैरे येतील का. मग पहा, रिमोट एरियामध्ये
NCERT येऊ शकत नाही. जरी NCERT पोहोचली आपल्याकडे पोस्टाने वगैरे कसं तरी आले, तरी देखील आपल्याला ते कोणी समजावून वगैरे सांगणार आहे का? बिलकुल नाही. आणि महाराष्ट्र टेक्स्टबुकमध्ये वेगळीच चर्चा वगैरे केली जाते. मग यासाठी वन नेशन वन सिलेबस तरी असायला हवा, किंवा नीट तरी एक्झाम कॅन्सल असायला हवी, असं त्यांचं मत आहे. व आपण पण त्याला थोडंसं पाठिंबा दिला, कारण UPSCमध्ये पण सध्याला ती चालू आहे. पण UPSC बदलणार नाही ही आपला गॅरंटी आहे. पण पहा, आपण ते मॅनेज केलेलं आहे आता सध्याला. पण 11वी-12वीचे जे स्टुडंट्स वगैरे आहेत त्यांना जर ग्रामीण विद्यार्थ्यांना जर याचा फायदा जर व्हायचा असेल ना, तर नीट आणि JEE एक्झाममध्ये थोडंसं रिकन्सिडरेशन करणं गरजेचं आहे. कारण याला फक्त NCERTचे जे स्टुडंट असतील किंवा CBSE पॅटर्नमध्ये जे शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांचाच त्यांचाच तिथे जास्त ग्रेस वगैरे ठरू शकतो. बाकी जे महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे तिथं लाभ होऊ शकत नाही. आता फक्त तमिळनाडू इथं आहे म्हणून त्यांना आपण बदनाम करू शकत नाही. पहा, महाराष्ट्रातील पण विद्यार्थ्यांची तीच कंडिशन आहे. ओके, कारण मराठीमधून आपण सर्व काही शिकतो व ज्यावेळेस नीट एक्झाम ह्याच्यातून इंग्लिशमधून होते त्यावेळेस आपल्याला तिथं समजणार नाही. व पहा, त्यांनी केलेलं आहे ट्रान्सलेशन, मला पण माहिती आहे त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. पण तुम्हाला माहिती असेल ट्रान्सलेशन त्यांचं कसं आहे, व्हॉट्सअपची जी लँग्वेज असते ना आपली चॅटिंग करण्याची, तशा पद्धतीने त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे. ओके, त्यानिमित्ताने हे लेख होता. थोडंसं आपण विषयांतर झालो, पण पहा ते गरजेचं होतं कदाचित. फेडरलिझम या टॉपिक अंतर्गत ते येतं त्यानिमित्ताने. त्यानंतर पुढे चला, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतं. त्यानंतर आजचं द हिंदूमध्ये पण पहा 2 एडिटोरियल आहेत. ओके, त्यानंतर इथे पण अवॉइडेबल ट्रॅजेडी वगैरे दिलेला आहे. पण पहा, आता ना यासाठी मी एक स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण जे सोशिओलॉजी आपल्याकडे ना 41% विद्यार्थ्यांचं काय आहे, सोशिओलॉजी ऑप्शनल आहे. मागे तुम्हाला आठवते ना, मी पोल घेतलेला होता. मग पहा, जे मॉब लिचिंग होते किंवा अगदीच पॅनिक सिच्युएशनमधून ना हे 121 जणांचा तिथं मृत्यू झालेला आहे. बरोबर, मग सोशिओलॉजीमध्ये ना तिथं गॅरंटेड प्रश्न येईल. व तुम्हाला माहिती आहे का, इथं सांगायचं राहिलं वाटतं, आय थिंक एकच मिनिट द्या. शिवाजी काळे सरांनी हा लेख लिहिलेला आहे. पहा, पूर्वी 2018मध्ये फक्त 60 मार्किंगचं प्रश्न विचारले जायचे. आता 2023मध्ये 100 मार्काचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग तुम्हाला माहिती आहे का, हे आलेख वाढत आहे. इंडियन जे सोसायटी आहे ना त्याबद्दल जास्त विचारलं जात आहे. आता पूर्वी ना अगदीच मॉडर्न हिस्ट्रीवरचे वगैरे प्रश्न जास्त असायचे. आता हिस्ट्री कमी केलेला आहे UPSCने GS1मध्ये. व आता कोणतं सोसायटीला जास्त भर देत आहे. त्यामुळे मला ना सोशिओलॉजीचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी प्लीज एकदा कॉन्टॅक्ट करा. म्हणजे जर जास्त विद्यार्थी असतील ना आपण त्याबद्दल नक्कीच चर्चा करूयात. आता ही अवॉइडेबल ट्रॅजेडी आता मी ह्या लेखमध्ये सांगू शकलो असतो, पण बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचं नाही. सोशिओलॉजीचे ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत ना त्यांना तिथं काय थोडेसे डेफिनेशन पण द्यायचे आहेत मला. व पहा, हे कशामुळे क्रिएट झालं, तर पॅनिक सिच्युएशन आली. व पॅनिकची डेफिनेशन काय आहे. ओके, हे सोशिओलॉजी आणि सायकोलॉजीचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांना हे अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. ओके, आता मी हे थोडंसं सोशिओलॉजीच्या शब्दांमधून बोलत आहे, त्यामुळे कदाचित जे सामान्य विद्यार्थी आहेत त्यांना समजत नसेल. पण पहा, हे तुमच्यासाठी पण नाही आहे, म्हणजे असा प्रश्न आपल्या GSमध्ये येणार नाही. पण नक्कीच सोशिओलॉजीचे जे ऑप्शनल आहेत ना तिथे म्हणजे थोडंसं जास्त डीपली वगैरे जाऊन येतात. ओके, तर त्या संदर्भात होतं हे. त्यानंतर पुढे या, ट्रायल्स, मेडिकल एथिक्स अँड द ऑर्बिट ऑफ पॉवर. आता कोविड काळामध्ये जे काही हार्ट अटॅक किंवा जी लस घेण्यात आली, पहा. ओके, लस घेतल्यानंतर तिथे जे परिणाम झाले ना हे नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळवण्यात आलेलं होतं. ओके, व पत्र लिहून कळवण्यात आलं तरी PMOने त्यांना रिप्लाय वगैरे दिला नाही. व तशाच पद्धतीने ते जे कोविडमधील हे होते कोविडची लस आहे ती सर्व भारतीयांना देण्यात आली. ओके, त्याचे सिम्पटम्स निग्लेक्ट केले गेले असं व्हिसल ब्लोअर दिनेश यश ठाकूर यांचं म्हणणं आलेलं आहे. आता पहा, त्यांनी व्हिसल ब्लोअर म्हणजे व्हिसल ब्लोअरची डेफिनेशन काय आहे, इथिक्स या विषयात तुम्ही शिकता. म्हणजे पहा, एखादी हे एक ऑर्गनायझेशन आहे व या ऑर्गनायझेशनमध्ये काहीतरी इल्लिगल काम होत आहे. ओके, व इल्लिगल काम इथं होत आहे हे तुम्हाला समजलं, बरोबर. मग बाकीचे जे व्यक्ती आहेत त्यांना पण हे माहिती आहे. ओके, हे बाकीचे व्यक्ती आहेत पहा, हे सर्वांना पण ते माहिती आहे की या कंपनीमध्ये इल्लिगल काम होतं. पण तुम्ही ना हे इल्लिगल काम आहे व मला म्हणजे तुम्हाला रात्री झोप येत नाही की बाबा मला हे सांगायचंच आहे कोणाला तरी, म्हणजे इथलं इल्लिगल होत आहे ना तर यावर मला आवाज उचलायचा आहे असं जर तुम्हाला वाटतं ना, मग एकाच व्यक्तीने काय होतं, म्हणजे जो व्यक्ती त्या संस्थेमध्ये काम करत असून देखील त्या संस्थेच्या विरोधात जातो त्याला काय म्हणतात, किंवा भ्रष्टाचारचे आरोप त्या कंपनी विरोधात वगैरे असतील तर ते उकरून काढणारा जो व्यक्ती असतो त्याला व्हिसल ब्लोअर असं म्हणतात. ओके, व्हिसल ब्लोअर अशा पद्धतीचा असतो. म्हणजे हाच व्यक्ती, बाकीचे पहा निळे दाखवले व हा रेड दाखवला, कारण हा समाजाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करत आहे किंवा म्हणजे जिथं जिथं इल्लिगल काम वगैरे होत आहे त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो, तो व्हिसल ब्लोअर असतो. मग त्या व्हिसल ब्लोअरनेच हा लेख लिहिलेला आहे किंवा कोविड काळामध्ये तशा पद्धतीची सिच्युएशन आली होती. म्हणजे त्यांनी डॉक्टरांची नावं पण इथं दिलेली आहेत, तरी देखील तिथे
PMOने किंवा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी पण यांनी काही ॲक्शन वगैरे घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पहा अगदीच मेडिकल इथिक्स असतात का, तर मेडिकल इथिक्स पण असतात. मग मेडिकल इथिक्सनुसार काय काम करायला हवं इथं थोडंसं दिलेलं आहे पहा, तर ते आपण थोडंसं पाहूयात. तर अगदीच एखादे डॉक्टर असेल, आता नीटचंच उदाहरण घ्या ना तुम्ही. आता नीटमध्ये काय होत आहे, जे पैसे वगैरे दिले विद्यार्थी आणि ते जर विद्यार्थी लागले व पहा त्यांच्याकडे टॅलेंट नसेल किंवा म्हणजे त्यांची कुवत नसेल, सॉरी म्हणजे असं म्हणता येणार नाही, आता ही डायरेक्टली मराठी शब्द होता तर थोडंसं तुम्हाला लागेल, पण पहा अगदीच त्यांना जर तेवढं टॅलेंट वगैरे नसेल किंवा त्यांची म्हणजे तशा पद्धतीने हे नसेल, डॉक्टर बनण्याची वगैरे त्यांच्याकडे जर क्षमता नसेल, आता कुवतऐवजी जर क्षमता म्हटलं तर ते भारी वाटतं, तर तशा पद्धतीने व अशाच पद्धतीचे तुम्ही शब्द चूज करा, म्हणजे मेन्सची आन्सर रायटिंग करता आणि आता पहा मार्क कटण्याचे जास्त चान्सेस असतात. सॉरी फॉर दॅट, म्हणजे माझ्या तोंडातून तो शब्द निघाला त्याबद्दल. पण पहा क्षमता, ओके, ज्या विद्यार्थ्यांची क्षमता नाही ना तो पण तिथं जर वैद्य झाला किंवा डॉक्टर जर झाला तर प्रॉब्लेम काय होईल, समाजावर त्याचा दुष्परिणाम आहेच ना, इथिक्स. कारण पहा हा व्यक्ती काय म्हणतो, मी नीट परीक्षा पास होण्यासाठी की 2 लाख रुपये भरलेले आहेत. आता म्हणजे 2 लाखपेक्षा जास्तच पैसे असतील म्हणा, पण पहा 2 लाख मी इथं पैसे भरलेले आहेत. मग तो व्यक्ती काय करेल, 2 लाखपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी प्रयत्न करेलच ना. म्हणजे मला 5 लाख तरी महिन्याला इन्कम असायलाच हवी, अशा पद्धतीने तो प्रयत्न करेलच ना, नक्कीच करू शकेल. मग इथं काय आहे, हे इथिक्स मेडिकलचे जे इथिक्स आहेत ना तिथं तर व्हायोलेट वगैरे होत आहेत असं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. मग यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर परीक्षा पद्धती पूर्ण म्हणजे जिथपर्यंत जाता येईल ना तिथून तिथपर्यंत जाता तुम्ही प्रयत्न करू शकता. जसं की आता याच्या विरोधात उदाहरण जर घेतला तुम्ही, तर आता DY चंद्रचूड 2020मध्ये ज्यावेळेस त्यांना कोविड झाला होता ना, त्यावेळेस त्यांना डोलो ही गोळी देण्यात आली होती, बरोबर. आणि त्यांच्याच बेंचसमोर ना डोलो गोळीविषयी काय आलेली होती, ही आली होती जजमेंट, सुनावणीसाठी आली होती, ओके, केस आली होती त्यांच्या जजमेंटसमोर. मग त्यांनी बोलत असताना काय म्हटले पहा, जर डॉक्टरनी डोलो गोळी देण्यासाठी म्हणजे रिश्वत घेऊन जर डोलो गोळी प्रत्येक व्यक्तीला जर देत असतील किंवा प्रत्येक पेशंटला जर डोलो गोळी हीच रेकमेंड करत असतील तर हे काय आहे, मेडिकल इथिक्सचं थोडंसं व्हायोलेशन्स आहे तिथे, ओके. व कोविड काळामध्ये मी पण हीच गोळी खाल्ली होती व माझ्या डॉक्टरनी पण मला तशाच पद्धतीने दिलेत की काय, असा प्रश्नचिन्ह त्यांनी त्यावेळेस म्हणजे मजाकमध्ये का होणार पण त्यांनी उपस्थित केला होता. मग हेच प्रॉब्लेम आहे पहा, जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे पहा आपली, आता इथं पण तेच दिलेलं आहे पहा, आपल्या देशामध्ये ना फार्मास्युटिकल इंडस्ट्री खूप मोठी आहे व आपण काय करतो, आफ्रिकन कंट्रीज त्यानंतर अन्य कंट्रीजला वगैरे आपण निर्यात करतो, बरोबर. मग आफ्रिकन कंट्रीजमधील जे देश आहेत ना तिथे पण आपला काय झालेले आहेत, तिथे थोडेसे तेथील जे बालक वगैरे आहेत ना तिथं मृत्यू वगैरे झालेले आहेत. मग तिथं पण आपण काय केलं आहे, आपल्या देशात काय केलं, मग मेडिकल इथिक्सचं आपण काय केलं आहे, तिथे त्याचं उल्लंघन केलं आहे असं आपलं इथं बेसिकली या लेखकांचं म्हणणं तिथं आलेलं आहे, ओके. त्यांनी जे उदाहरणं वगैरे दिले ते तर आपल्याला लिहिता येणार नाहीत, पण तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे, त्यानिमित्ताने हा लेख होता. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, फॅक्टरी ॲक्सिडेंट अ पॉइंटर टू रस्टी इन्स्पेक्शन रिफॉर्म. आता पहा इन्स्पेक्शन रिफॉर्म तर घ्यायचे आहेत आपल्याला, पण कशा पद्धतीने रिफॉर्म्स वगैरे घ्यायचे हे दिलं नाही, ती एक थोडीशी शोकांतिका आहे या लेखबद्दल. पण पहा तुम्हाला माहिती असेल लास्ट मंथ म्हणजे मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक हादसा झालेला होता, बॉयलर फुटून जे एम्प्लॉईज आहेत तिथली त्यांचा मृत्यू झालेला होता. मग ज्यावेळेस त्यांच्या फॅक्टरी ओनरला वगैरे विचारण्यात आलं, त्या फॅक्टरी ओनरनी म्हटलं की आमच्यावर जर गुन्हा दाखल वगैरे जर होत असेल ना तर आम्हाला म्हणजे कामच करू वाटत नाही किंवा म्हणजे महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीज वगैरे टाकायला आम्ही नक्कीच भिऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं. व जे महाराष्ट्राचं जे औद्योगिक मंडळ वगैरे आहेत किंवा त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पण हेच म्हटलं होतं की आम्हाला तेवढं पण भीती घालू नका की इंडस्ट्रीज महाराष्ट्रातून वगैरे पळून जातील. त्यानंतर नागपूरमधील इंडस्ट्रीज तसेच आहेत किंवा जे मुंबईमधील तसेच इन्सिडेंट्स आहेत. मग हे इन्सिडेंट्स का होत आहेत सध्याला, तर पहा एकीकडे रिफॉर्म्स जे इन्स्पेक्टर्स असतात ना ते जातात इंडस्ट्री चेक वगैरे करण्यासाठी जातात, पण तिथे ना ते लाच वगैरे घेऊन काय करतात, डायरेक्टली त्यांना 100% सही आहे तुमची कंपनी अशा पद्धतीने तिथं काय करतात त्यांना अप्रुव्हल वगैरे देत असतात. मग हे तरी चुकीचं आहे. किंवा एखाद्या कंपनीमध्ये सगळं जरी असलं ना ओके, तर हे इन्स्पेक्शन्सच्या नावाखाली ना तिथे म्हणजे अगदीच त्यांना टॉर्चर वगैरे केलं जातं. मग ह्याच कारणांमुळे ना जे इंडस्ट्री ओनर वगैरे आहेत ना ते थोडंसं याला निगेटिव्हली वगैरे घेत आहेत, ओके. की इन्स्पेक्शन जर केलं तर ते अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी आल्यानंतर रिश्वत तरी मागतात किंवा काहीतरी चूक काढणार आमच्याकडून, व जरी फॉल्टी त्यांची कंपनी जरी नसेल तरी पैसे काढणार व फॉल्टी जरी कंपनी असेल तरी पैसे ती काढतच असतात. मग त्यामुळे काय करतात ते भ्रष्टाचार मोटिवेट होतात, ओके, भ्रष्टाचार करण्यासाठी. कारण पहा कसं पण यांना आल्यानंतर माझ्याकडे फॉल्ट काढणारच आहे ना, तर मी काय करू, तर डायरेक्टली 100 रुपये दिलं आणि घरी बसवलं त्याला तर तेच बेटर असेल असं इथं जे फॅक्टरी ओनर वगैरे त्यांचं म्हणणं आलेलं आहे. कारण पहा यांना पण सुरळीत व्यवसाय करायचा आहे, त्यांना पण व्यवसाय करायचा आहे सुरळीत. मग याला आपण रिफॉर्म काय करू शकतो, आता इथं लेखकांनी इथं दिलेलं नाही आहेत रिफॉर्म, पण हे रिफॉर्म मी घेतोय, म्हणजे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला रिफॉर्म सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर पहा आपण काय करू शकतो ऑनलाईन पद्धतीने, जसं आता इन्कम टॅक्सचे रेट जे रेट होतात ना त्याचं जी पद्धती आहे ना ती पद्धती आपण काय
इन्स्पेक्शनमध्ये पण अवलंबू शकतो. आता इन्कम टॅक्सची रेट कशी होते मग, तर पहा इन्कम टॅक्सचं जे पोर्टल आहे ना, त्या पोर्टलवरती आज आपल्याला इथं रेड मारायची आहे व आज हा ऑफिसर तिथं येईल, असं लॉटरी बेस्ड सिस्टीम, म्हणजे डायरेक्टली ना ऑनलाईनमध्येच ती लॉटरी वगैरे निघते व डायरेक्टली त्या वेबसाईटवरती तिथं नाव वगैरे तिथं काय होतं येतं. ओके, नाव डायरेक्टली तिथं समोर येतं, म्हणजे ते कोणालाच माहिती नसतं, ते डायरेक्टली सिस्टीममधूनच ॲटोमॅटिक येत असतं. ओके, ही एक पद्धत आहे. त्यानंतर एखाद्याला जर नोटीस बजावली असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर नोटीस बजावली असेल ना, तर ती खरी आहे का नोटीस हे चेक करण्यासाठी पण तिथं नंबर वगैरे दिलेला आहे आता. ओके, हे 2-3 रिफॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने घेतले. मग अगदी तशाच पद्धतीने जर इंडस्ट्रियल डिपार्टमेंटने पण अशाच पद्धतीने जर रिफॉर्म घेतले तर काय होईल पहा. तर खरंच एखाद्या कंपनीच्या ओनरला जर नोटीस गेली की बाबा तुमच्या कंपनीमध्ये खरंच सर्व योग्य आहे का, अशा पद्धतीने जर नोटीस गेली तर पहा ते चेक करू शकतात ना. जर ती जर नोटीस जर इनव्हॅलिड असेल ना, तर ते पैसे वगैरे देणार नाहीत, किंवा ते इन्फॅक्ट राजचे जे पूर्वीचा जमाना होता ना, तशा पद्धतीने त्यांना भीती वगैरे नसेल. ओके, त्यामुळे हे 2 रिफॉर्म घेणं अगदी गरजेचं आहे असं तुम्ही तिथं म्हणू शकता. त्यानंतर हा जो डेटा आहे ना, तो आता वाचून दाखवल्यानंतर तुम्हाला अगदी समजणार नाही, पण तुम्ही ह्या डेटाची तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. पुढल्या वर्षी जेव्हा इंडस्ट्रियल सेक्टरवरची रिफॉर्म्स का घेणं गरजेचे आहेत, किंवा तेथील होणाऱ्या इन्सिडन्स वगैरे जर बोलण्यात आलं, किंवा म्हणजे कुठे जर आपला पॉईंट वगैरे मांडायचे असतील ना, तर हा डाटा आपल्याला खूप गरजेचा आहे. ओके, कारण मी डाटा जरी सांगितला तरी तुम्हाला लक्षात राहणार नाही, तर प्लीज याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा हे जे कात्रण आहे मी एवढं जे ठेवलेलं आहे डाटा, तर याला प्लीज तुमच्या कात्रणमध्ये नक्की ठेवा. ओके, MPSC आहे व महाराष्ट्राचा हा डाटा आहे, त्यामुळे हे प्लीज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सोशलॉजीचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्लीज मला मेसेज करा. आपण त्याबद्दल नक्कीच तो जो व्हिडिओ आहे ना, हे मी बनवण्याचा प्रयत्न करेन, किंवा तुम्हाला मेन्स आन्सर रायटिंगला नक्कीच फायद्याचं हे करेन. त्यानंतर आय थिंक मेन्स आन्सर रायटिंगबद्दल किती विद्यार्थी इच्छुक आहेत, म्हणजे अगदीच जर करायचं म्हटलं, ज्यांचा सिलेबस झालेला आहे त्यांनीच मला तशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करा, अन्यथा काही आवश्यकता नाही आहे. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.